आपल्या पोटी जन्माला यावा म्हणून त्या वसुदेव देवकीनं पुण्य केलं. पुण्य काळ त्यांचा राहिला असे उभा. देवकीच्या गर्भात देव आले. जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. आणि या जगाच्या कल्याणाकरता, विश्वाच्या कल्याणाकरता संत महात्मे स्वतःहून या मृत्यू लोकामध्ये येतात. आलो म्हणे तुका मी आलो म्हणे तुका कीर्तनामध्ये भजनी मंडळींनी जसे टाळ वाजवले पाहिजे, कसे वाजवले पाहिजे किंवा कसे वाजले पाहिजे. गुळा गुळा वाजती. आता नका वाजू. टाळ कसे वाजले पाहिजे? गुळा गुळा वाजली टाळ. जसे कीर्तनामध्ये टाळ वाजले पाहिजे त्याच पद्धतीनं कीर्तनामध्ये काय वाजल्या पाहिजे? आता नका वाजू, नंतर वाजवा. टाळ्या वाजल्या पाहिजे. कीर्तनामध्ये टाळ्या वाजवण्याकरता टाळाटाळ करायची नाही. आणि इथं जर टाळाटाळ केली ना तर मग नको तिथं टाळी वाजवावी लागते. ती वाजवणं चांगलं नाही. विठाला विठाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री समर्थ सद्गुरु किशोरी बाबा की जय. एकंदर शिक्का पाठविला. ए ही लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही वैकुंठवासी आलो आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. उपकारासाठी उपकारासाठी उद्धार करण्याकरता वेळोवेळी संत महात्मे स्वतःहून या मृत्यू लोकामध्ये या अवतरित होतात. जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. संत महात्मे स्वतःहून जगाच्या कल्याणाकरता या मृत्यू लोकामध्ये येतात, अवतरित होतात. स्वतःहून जगाच्या विश्वाच्या कल्याणाकरता अवतरित होणारे संत महात्मे किंवा या संत महात्म्यांचा स्वरूप महिमा काय आहे? ही संत महात्मे स्वरूपानं कशी आहेत याचं उत्तर अभंगाच्या प्रथम ब्रह्ममुती संत ब्रह्ममुती संत
संत जगी अवतरले, उद्धरावया आले दिनजना स्वतःहून या जगाच्या विश्वाच्या कल्याणाकरता या मृत्यू लोकामध्ये येणारे अवतरित होणारे संत महात्मे स्वरूपानं कसे, यांचा स्वरूप महिमा काय आहे. नामदेवराय सांगतात ही संत महात्मे ब्रह्ममूर्ती आहेत, ब्रह्म स्वरूप आहेत. ब्रह्म कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं ब्रह्म. उपनिषदानं केलेली ब्रह्माची व्याख्या आहे बृहतत्वात व्यापकत्वात. ब्रह्म जे बृहत आहे, जे व्यापक आहे, त्याला तुम्ही आम्ही काय म्हणायचं, ब्रह्म म्हणायचं. श्रीमद भगवत गीतेनं केलेली व्याख्या आहे निर्दोषम हि, निर्दोषम हि समम ब्रह्म. जे निर्दोष आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, उपाधी रहित आहे, त्याला तुम्ही आम्ही ब्रह्म म्हणावं. बृहतत्वात व्यापकत्वात ब्रह्म. जे बृहत आहे, जे व्यापक आहे, त्याला तुम्ही आम्ही ब्रह्म म्हणतो. जगद्गुरु तुकोबारांनी देखील आपलं बृहतत्व, आपलं व्यापकत्व एका अभंगामध्ये वर्णन केलंय. आम्ही किती व्यापक आहोत, आम्ही किती महान आहोत, आम्ही किती मोठे आहोत. अनुरेणू या ठोकळा, ठोकळा, अनुरेणू या ठोकळा, ठोकळा, अनुरेणू या ठोकळा, ठोकळा, अनुरेणू या ठोकळा. तुका काशाय भरा, आपलं व्यापकत्व बृहतत्व जगद्गुरु तुकोबर या अभंगामध्ये वर्णन करतात. ही संत महात्मे ब्रह्म मूर्ती आहेत, ब्रह्म स्वरूप आहेत. कशाला म्हणतात ब्रह्म, कोण होतो ब्रह्म. ज्ञानोबराय बोलतात अनुकूल घडलं काय आणि प्रतिकूल घडलं काय, ज्याच्या चित्ताला कधीही आणि कोणत्याही काळामध्ये विक्षेप उत्पन्न होत नाही, विकार उत्पन्न होत नाही, तोची तो निरोता. अनुकूल घडलं काय आणि प्रतिकूल घडलं काय, कधीही कोणत्याही काळामध्ये वेळेमध्ये ज्याच्या चित्ताला विक्षेप उत्पन्न होत नाही, विकार उत्पन्न होत नाही, तोची तो निरोता. समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता, तोची ब्रह्म विडाला विडाला. यांचं माझं नाही जुळलं, परंतु तुमचं माझं जुळलं बुवा. विडाला विडाला. अगोदर ज्ञानोबरांची उभी आहे, अगोदरची उभी पहा. तरी मृगजळाची निपुरे, जैसा कान लोटीजे गिरीवरे, तैसा शुभा शुभी न विकरे, पातलिया जो तोची तो निरुता. समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता, तोची ब्रह्म. अनुकूल घडलं काय आणि प्रतिकूल घडलं काय, ज्याच्या चित्ताला कधीच विक्षेप उत्पन्न होत नाही, विकार उत्पन्न होत नाही. कसा ज्ञानोबराय बोलतात मृगजळ असतं, मृगजळ. मृगजळ माहितीये, दिवस उन्हाळ्याचे. ज्ञानोबराय बोलतात या मृगजळाचा पूर आला, पूर. जसा आपल्या गंगेला गोदावरीला काय येतो, पूर येतो, पूर येतो, पूर येतो. तसा ज्ञानोबराय बोलतात मृगजळाचा पूर आला आणि हा मृगजळाचा पूर एका डोंगरावर जाऊन आदळला. मला सांगा, हा मृगजळाचा पूर एखाद्या डोंगरावर पर्वतावर जाऊन जर आदळला तर त्या पर्वतामध्ये काही बदल होतो का. असे एक नाही, हजारो जरी मृगजळाचे पूर आले आणि ते डोंगरावर पर्वतावर जाऊन आदळले तरी देखील त्या डोंगरामध्ये पर्वतामध्ये काहीच बदल होत नाही.
परिवर्तन होत नाही, विकार उत्पन्न होत नाही. तसं जीवनामध्ये अनुकूल घडलं काय, प्रतिकूल घडलं पाय, ज्याच्या चित्ताला विक्षेप उत्पन्न होत नाही, तोची तो निरोता, समदृष्टी तत्वता. हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. विडाला विडाला ब्रह्मस्वरूप आहेत, ब्रह्ममूर्ती आहेत. कशा करता अवतरित होतात? उद्धरावया आले दीनजना, दीनजनांचा उद्धार करण्याकरता येतात. दीन कोणाला म्हणतात? कोणाला दीन म्हणतात? व्यवहारामध्ये जो शरीरानं दुबळा झालाय, व्यवहारामध्ये, तसा मी चांगला आहे शरीरानं, मी काय दुबळा नाही एवढा. व्यवहारामध्ये जो शरीरानं दुबळा झालेला आहे, व्यवहारामध्ये जो परिस्थितीनं दुबळा झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतो? दीन म्हणतो, दीन. परंतु या अर्थी हा दीन शब्द नाहीये. दीन कोणाला म्हणतात ऐका? जो परिस्थितीनं दुबळा झाला, जो शरीरानं दुबळा झाला, त्याला संत महात्मे दीन म्हणत नाही मायबाप. जो इंद्रियाच्या अधीन झालेला असतो, जो विकाराच्या अधीन झालेला असतो, जो भोगाच्या अधीन झालेला असतो, तो खरा दीन आहे. इंद्रियाचे दीन आम्ही आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो अधीन झालेला असतो, तो खरा दीन आहे. आणि पहा, जो इंद्रियाच्या अधीन होतो, जो विकाराच्या अधीन होतो, ज्ञानोबराय बोलतात, तो कधी तरत नाही. जो माणूस आपल्या जीवनामध्ये इंद्रियाची आज्ञा प्रमाण मानतो, इंद्रिय जे जे म्हणती, थोडी एक पट्टीनं जरा कडक आहे पहा, दणका हाणते ती. त्याच्यामुळेच मला वाटतं कोणीतरी म्हटलं होतं पांढरे दोंडा लावायचं. तुम्हीच म्हणले होते का? ऐकायला पाहिजे होतं तुमचं. विडाला विडाला आता एका पट्टीनं जड असल्यामुळं किंवा उंच स्वर असल्यामुळं ती किती दणका हाणते तुम्हाला बसल्या बसल्या कळणार नाही, परंतु मला बोलताना कळतंय चांगलं. विडाला विडाला कीर्तनकारा करता तुमच्या सारख्याचा दणका बरा, परंतु तिचा दणका नको. विडाला विडाला 2 तास तिला धरून चालायचं असतं, तिला धरून बोलायचं असतं आपल्याला. विडाला विडाला ज्याला कळतं त्याला, ज्याला काहीच कळत नाही, तो अगदी रामकृष्ण हरीपासून उभाट्या नांगर लावतो. आणि मला वाटतं ते खूप चांगलं आहे. एखाद्या कीर्तनकाराला जर तालाचं स्वराचं कळत नसेल तर ते खूप चांगलं आहे. रामकृष्ण हरीपासून एकदा उभाट्या नांगर लावला रे लावला की ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत कोणाकडेच पाहायचं नाही, आपल्याकडे कोणीही पाहू द्या, कोणाकडेच पाहायचं नाही. आणि जर थोडंफार कळत असेल तर ते मिळालंही पाहिजे. विडाला ही वाजवण्याची कला असेल, वक्तृत्वाची कला असेल, ही काशीनाथ महाराज, गिरधर महाराज ही मंडळी गातायत, आमचे विजय महाराज वाजवतायत.
कला म्हणजे ईश्वरी प्रसाद असतो. कला हा ईश्वरी प्रसाद असतो आणि प्रसाद सगळ्याला मिळत नसतो. ज्याला मिळालाय त्यांना एकटाही खायचा नसतो, तो इतरांना थोडा थोडा द्यायचा असतो. विडाला मोठ्या माणसाचे ऐकलेले शब्द तुम्हाला सांगतो. खरा कलाकार कोण आहे? खरा कलाकार कोण आहे? कलाकार कोणाला म्हणतात? जो शब्द ब्रह्माला नाद ब्रह्मामध्ये रूपांतरित करतो. मोठ्या माणसाची व्याख्या आहे पंडित भीमसेन जोशी. त्यांची आजही युट्यूबला मुलाखत आहे, तुम्ही कधी ऐका. जो शब्द ब्रह्माला नाद ब्रह्मामध्ये रूपांतरित करतो ना, तो खरा कलाकार असतो. विडाला काय सांगत होतो? इंद्रिय जे जे म्हणती ते पुरुष तेची ते करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. विकाराच्या संबंधानं हे तिन्ही जव जागती, तववरी निकयाची प्राप्ती. हे माझे कान नाही कती. कोण म्हणे? देवही म्हणे. परमात्मा सांगतो, जोपर्यंत तुमच्या माझ्या चित्तामध्ये हे काम क्रोधादी विकार शिल्लक आहे, जिवंत आहे, तोपर्यंत एखाद्याचं कल्याण होईल. परमात्मा बोलतो, हे माझे कान नाही कती. देवही म्हणे. अरे विकारामध्ये सुख आहे का? भोगामध्ये सुख आहे का? इंद्रियाच्या अधीन होणं हे सुखाचं साधन आहे का? ज्ञानोबराय बोलतात, अरे भोगामध्ये सुख आहे, विषयामध्ये सुख आहे, ही गोष्ट चार चौघात बोलण्यासारखीच नाही. हे बोलण्याची सारीखे नोहे. विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारीखे नोहे. विद्युत स्फुरणे का न पाहे, जगा माझी विडाला विडाला. चला जाऊ दे. आपला मुद्दा हा आहे की दिन कोण आहे? जो कामाच्या अधीन झालाय, जो क्रोधाच्या अधीन झालाय, जो लोभाच्या विकाराच्या अधीन झालेला आहे, तो खरा दिन आहे. आणि अशा दीन जनांचा संत महात्मे उद्धार करतात. उद्धार करतात म्हणजे काय करतात बरं? आपण नेहमी ऐकतो, संतांच्या कृपेनं जीवाचा उद्धार होतो. उद्धार होतो म्हणजे काय होतं? त्याच्या शरीरात बदल होतो का? त्याच्या परिस्थितीत बदल होतो का? नाही. संतांच्या कृपेनं जीवाचा उद्धार होतो म्हणजे शरीरात बदल होत नाही, त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही. आणि शरीरामध्ये परिस्थितीमध्ये बदल होणं ही संतांची कृपा नाही बुवा. संतांची कृपा खरी तीच आहे, संतांच्या कृपेनं आपल्या जगण्या वागण्यामध्ये बदल झाला पाहिजे. परिस्थितीमध्ये नाही बदल झाला तरी चालेल, आणि झाला तर अत्यंत चांगलं आहे, अत्यंत चांगलं आहे. परंतु लक्षात ठेवा, संतांच्या कृपेनं तुमच्या शरीरामध्ये बदल झाला नाही चालेल, नाही झाला तरी चालेल, तुमच्या परिस्थितीमध्ये बदल झाला नाही तरी चालेल, परंतु संतांच्या कृपेनं, साधूच्या कृपेनं तुमच्या जगण्या वागण्यामध्ये, विचारामध्ये, संस्कारामध्ये बदल झालाच पाहिजे. विडाला विडाला बदल जर झाला तरच समजायचं आपल्यावरती संतांची कृपा झाली. संत महात्मे जीवाचा दीनजनांचा उद्धार करतात. म्हणजे काय करतात? ज्ञानोबराय बोलतात, तैसी बांधिली सोडिता, बुडाली काढिता, साकडी फेडिता, आरतीची किंबहुना दिवस राती, पुढीलाचे सुख उन्नती, आणीत आणीत स्वार्थी प्रवेशिजे. संतांच्या कृपेनं जीवाचा उद्धार होतो, दीनजनांचा उद्धार होतो. संत कृपे त्वरित उद्धरावया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्याकरता आलेले जे काही संत महात्मे आहेत, आणि या संत महात्म्यांच्या चरणरजाची पायवणीची इच्छा, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. ब्रह्मादी इंद्रादी चंद्रादी देव या संत महात्म्यांच्या चरणरजाची इच्छा करतात. देवईची रज चरणीची माती धावत चालती, चरणीचे रजबंदी शुडपाणी नाचती, कीर्तनी त्यांचे माथा नामयाचे पाठी, चाले लागे केशिराज. कशा करता? लागावया रज चरणीचे
या संत महात्म्यांची चरण रज आपल्याला लागावी म्हणून परमात्मा देखील यांच्या पाठीमाग धावतो पळतो. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं या संताचं नाव जर आपल्या तोंडानं घेतलं तर तुका म्हणे पापे जाती संताची या तैसे हरपडे अपन पे पावे तै संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीतो सर्वज्ञा. ओ ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीतो सर्वज्ञ. हे ज्ञाना विरहित ब्रह्मा प्राप्तीची संज्ञा. ब्रह्म प्राप्तीची ज्ञाता निजांग होय ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे जाची आज्ञा. हे ज्ञानाग्नीने पापे जळती हे जाची आज्ञा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड पदनी देतो. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं संताचं नाव जर आपल्या मुखानं घेतलं तर आपल्या जीवनातील पाप ताप दोष याची सहजच निवृत्ती होते. भोका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. पुढे नामदेवराय बोलतात एखादा माणूस कितीही दुराचारी असू द्या. हे नामदेवरायाचे शब्द आहेत बरं का. एखादा माणूस कितीही दुराचारी असू द्या. होका दुराचारी विषयी आसक्त. कितीही दुराचारी असू द्या कितीही विषयासक्त असू द्या अशा दुराचारी विषयासक्त माणसावर जर संताची कृपा झाली तर त्याचा देखील काय होतो तात्काळ उद्धार होतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात म्हणतात वाल्या कोळी पापी नव्हता. वाल्या कोळी पापी नव्हता. वाल्या कोळी महापापी होता. वाल्या कोळ्या हत्यारा नव्हता तर वाल्या कोळ्या महाहत्यारा होता. परंतु नारदासारख्या संतांचा संग सहवास मिळाला. कोणियाची कीर्ती वाढली गहने केले रामायण रामा आधी. ही कृपा कोणाची आहे हा आशीर्वाद कोणाचा आहे तर नारदासारख्या संतांचा आहे. विडाला विडाला विठ्ठला विठ्ठला होका दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरती. अखंडित नामा त्यांची वास पाही निशिदिनी ध्याये संत संग. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये सदोदित संत संघामध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय. का साधूच्या संताच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. आपण ज्यांच्या सहवासामध्ये परमार्थ करता हे स्थान म्हणजे कोणतं स्थान आहे श्री संत बहिराज जात वेद महाराजांचं स्थान आहे. एका संत महात्म्यांचं स्थान आहे. एका ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्याचं स्थान आहे. आणि या ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्यांची परंपरा सांभाळण्याकरता आपल्याला देखील या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ साधू संन्यासीच लाभलेले आहे आपल्या विश्वनाथ बाबांच्या रूपानं. आपण देखील सर्वजण या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ साधू संत महात्म्यांच्या श्री संत बहिराज जातवेद महाराजांच्या विश्वनाथ गिरी महाराजांच्या सहवासामध्ये परमार्थ करणारी मंडळी आहात. माझी वेळ संपली आहे. जाता जाता तुम्हाला सांगतो का माणसानं साधूच्या संताच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. का राहिलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामींची उभी सांगतो पूज्य पंडिता त्यांच्या मुखातून ऐक. का राहिलं पाहिजे माणसानं साधूच्या संताच्या संगतीमध्ये. अरे ज्याला देव भेटावा वाटतोय ज्याला देव पहावा वाटतोय त्या माणसानं साधूच्या संताच्या संगतीमध्येच राहिलं पाहिजे. कारण साधू संताच्या संगतीशिवाय देव भेटत नाही देव पाहता येत नाही. आपण प्रमाण म्हणतो हरिप्राप्तीसी धरावे संताचे ते पाय धरावे बर का. विठाला विठाला वेदशास्त्र देती ग्वाही
संताविन प्राप्ती नाही. आपल्याला देव भेटावा पाहावा असं वाटत असेल तर साधू संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. ज्ञानोबराय आपला अनुभव सांगतात. आम्हाला देव भेटला, आम्ही देव पाहिला. ही आमच्या जीवनामध्ये जर कृपा कुणाची असेल तर संताची आहे. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सोनियाचा 3 वर्षे अमृताचा आजी. सोनियाचा 3 वर्षे अमृताचा आजी. सोनिया परवा संत समागम. टाळ वाजवता येतं सगळ्यांनी वाजवा. परवा संत समागम प्रगटला मारा. प्रगटला आत्मारामो, प्रगटला आत्मारामो, प्रगटला आत्माराम. हे हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सोनियाचा 3 वर्षे अमृताचा आजी. सोनिया सोनियाचा 3 वर्षे आजी. सोनिया दृढ विटे मना मुळी, विराजित वनमाळी. विराजित वनमाळी, विराजित वनमाळी, विराजित वनमाळी, विराजित वनमाळी. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सोनियाचा 3 वर्षे अमृताचा घन आजी. सोनियाचा 3. ज्ञानोबराय बोलतात आम्ही देव पाहिला, आम्हाला देव भेटला. याचं कारण फक्त एकच, बरवा संत समागमो. बरवा संत समागमो प्रगटला आत्मारामो. समर्थांची ओवी पहा. जयास वाटे देव पहावा, तेने संत संग करावा. संत संगे विन देवाधिदेवा कदा न पाविजे. म्हणून नामदेवराय म्हणतात अखंडित नामा त्यांची वास पाहे. निशिदिनी ध्याये संत संग, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. नाम घेता वदनी दोष जाती. विठोबार कुमा हरी गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. 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 श्री समर्थ सद्गुरु किसन